तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या। सावंगा बुद्रुक वन विभाग हद्दीतील घटना। तालुक्यातील सावंगा बुद्रुक येथील वन विभाग क्षेत्रातील एका पळसाच्या झाडाला एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची बाब मंगळवार 25 मार्च 2025 रोजी सायंकाळी 5:30 वाजताच्या दरम्यान उघडकीस आली। अपिल रामविलास जाधव वय 22 राणा रुई तलाव असे आत्महत्या करणाऱ्या मृतक युवकाचे नाव आहे। मृतक हा सोमवारी घरून यवतमाळ जात असल्याचे सांगून निघून गेला होता। तो परत न आल्याने घरच्यांनी नातेवाईकांची विचारपूस केली, परंतु तो तेथे नसल्याचे समजले। त्याचा मोबाईल स्विच ऑफ असल्याने त्याच्याशी संपर्क होऊ शकला नाही। तेव्हा याबाबत यवतमाळ पोलीस अधीक्षक यांच्याकडे त्यांच्या वडिलांनी तक्रार केली होती। अशातच दिनांक 25 मार्च 2025 रोजी सायंकाळी सावंगा बुद्रुक वन विभाग हद्दीतील पळसाच्या झाडाला त्या तरुणाने शेल्याने गळफास लावलेल्या लटकलेल्या अवस्थेत दिसला। याबाबत पोलिसांना माहिती मिळाली तेव्हा याची ओळख पटविण्यासाठी रुई तलाव येथील पोलीस पाटील शिवाजी हटकर यांना संपर्क केला। तेव्हा मृतकाच्या नातेवाईकांनी घटनास्थळी ओळख पटवली। घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी दिग्रस ग्रामीण रुग्णालयात आणले। मृतकाच्या पश्चात आई वडील एक भाऊ असा परिवार आहे। तरुणाने गळफास का घेतला हे अद्याप गुलदस्त्यात आहे। या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे यांच्या मार्गदर्शनात मोरेश्वर राठोड, कैलास देवकर व राम राठोड करीत आहे।